हाय यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात सगळे? तर बघा, आज सकाळी मी रानात आली, घरची कामं वगैरे आवरली मित्रांनो. आता 10:30 वाजलेले त्या मी आले शेतात आपल्या. तर कसं वाटतंय बघा, सगळीकडं मस्त वाटते आणि ऊन पण पडलंय जरा, त्यामुळं मी इथं सावलीला झाडाखाली उभा राहिली आहे. तुम्हाला 2-4 दिवस झालं मी रानातच आली नव्हती, त्यामुळं आज म्हणलं बघून जाऊन यावं भाजी वगैरे कशी झाली काय नाही, म्हणून आज शेतात आलती. ते बघा तिकडं नारळाची झाडं कसं मस्त वाटतंय नुसतं. तर भाजी जरा मित्रांनो हे बघा अशी झाली बरं का. आता ही थोडी उंच पण झाली, आता ह्याला फुलं यायला लागली ती, आणि थोडीच राहिली होती आपण त्या दिवशी काढलेल्या भाजीतली, त्यामुळे ही अशी पांढरी पडली. त्यामुळे ही काय आता काढायची नाही, भाजी खराब झालेली आहे भाजी मित्रांनो. आणि आपण ह्याच्यात जे हरभरं लावलं होतं ना, त्याला हे बघा आत्ताशी हरभरं यायला लागलेत मित्रांनो. आता फुलं वगैरे जे आलेले आहेत, आता त्याला लागायला लागलीत घाट, अजून काय निबार झालेलं नाही. आणि हे पलीकडचा ऊस तुटून गेलेला आहे, त्यामुळे तिकडं रिकामा असं आता मस्त वाटायला लागले. हे आपला ऊस काय अजून छोटाच आहे, आणि इकडं ऊस आहे ती मोठा आहे मित्रांनो. हे बघा इथं आहे आपलं चिंचेचं मोठं झाड. ह्याच्या सावलीखाली आम्ही बसत असतो, शेतात आले म्हणजे सावलीला बसतो. मग तिथंपर्यंत इकडं ऊस आहे, परत इकडं ऊस आहे, आणि असाच इथपर्यंत आपला ऊस आहे मित्रांनो. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि हे बघा हे कशाचं झाड आहे बरं मित्रांनो, कुठल्या भाजीचं आहे ओळखावर. आपण जी संक्रांतीला भाजी केलेली होती ना, ती भाजी आहे मित्रांनो. एवढं झालं आहे, एकच ठोंब पण कसा आलाय बघा, मस्त असा टुंबा झालाय. आणि आमचा ऊस पण कसा आलाय सांगा मित्रांनो मला. चला बाय.